सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व ख्रिस्ती मंडळीला आणि सर्वांना जे कोणी हे सुसमाचार ऐकते सर्वांना सलाम प्रियजनांनो आणि जय प्रभू येशू मसीह की प्रियजनांनो. हा सुंदरसा समय प्रभू येशू मसीहनं तुम्हाला मनात दिलेला आहे. प्रियजनांनो, हे वचनाच्या वचन जे आहे, गॉड इज लव, परमेश्वर देवप्रीती आहे, परमेश्वर प्रेम आहे हिंदीमध्ये, आणि मराठीत आपण म्हणतो देव प्रीती आहे, है ना, देव प्रीती आहे. गॉड इज लव, परमेश्वर प्रेम आहे. बघा प्रीतीचं कसं आहे. प्रीती म्हणावी तर हीच कोणती प्रीती? देवाने आपल्या एकुलता एक पुत्राला जगात पाठविले आहे यासाठी की त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे. यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रगट झाली आहे. प्रगट झाली. प्रीती म्हणावी तर हीच, आपण देवावर प्रीती केली, आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने आम्हावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे. बघा, प्रायश्चित्त व्हावे. प्रायश्चित्त आपण करू शकत होतो का प्रियजनांनो? आपण पाप केलं, आपलं प्रायश्चित्त आपल्याकडून नाही होणार. त्याच्यासाठी त्याचा पवित्र पवित्र जिवंत देवाचं रक्त कुठून मिळेल? तर स्वर्गीय पिता परमेश्वराने त्याचा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं महान असं पवित्र पवित्र बलिदान केलं, महान अशी पवित्र पवित्र कुर्बानी केली, आणि त्याच्या पवित्र पवित्र रक्ताच्या द्वारे मी आणि तुम्ही माझा आणि तुमच्या पापांची प्रायश्चित्त झालं, प्रायश्चित्त झालं, आणि आपल्याला क्षमा मिळाली. प्रियजनांनो, पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्र पाठविले. प्रियजन हो, देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. बघा, कराने म्हटलेलं आहे, ऑर्डर कमांड केलेलं आहे की तुम्हाला केली पाहिजे, आपल्याला प्रीती केली पाहिजे. प्रियजन, तेव्हाच आपण काय होणार. बघा, देवाला कोणी कधी पाहिले नाही, देवाला कधी कोणी आपल्या डोळ्याने पाहिले नाही, कारण तो अग्नी आहे आणि मी आणि तुम्ही मच्छर आहोत. प्रियजनांनो, अग्नीसमोर मच्छर टिकेल का? नाही टिकणार, मच्छर मरून जाईल. तो अग्नी आहे परमेश्वर आपला. काय म्हटलेलं व्यवस्था, देवाला कोणी कधीही पाहिले नाही. आपण एकमेकांवर प्रीती करीत असलो तर देव आपल्या ठाई राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठाई पूर्णत्व पावली आहे. पूर्णत्व म्हणजे पूर्ण होती तेव्हा देवाची प्रीती. जर आपण एकमेकांवर प्रीती करतो, भाऊ बहिणीवर, बहीण बहिणीवर, माय मुलीवर, मुलगा आईवर, अशा रीतीनं प्रीती, देवाची प्रीती त्याच्यामध्ये पूर्णत्व होते. आणि पुढे बघा, थोडंसं मी वाचणार प्रियजनांनो, आपण त्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो. बघा, आपण त्याच्यामध्ये व तो आम्हामध्ये, आपल्यामध्ये राहतो. हे आपण यावरून ओळखतो की त्याने स्वतःच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे. आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठविले आहे. येशू हा देवाचा पुत्र आहे, येशू हा देवाचा पुत्र आहे. असे जो कोणी कबूल करीतो त्याच्या ठाई देव राहतो व तो देवाच्या ठाई राहतो. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. आमेन. प्रियजनांनो, किती महान वचन आहे, किती महान परमेश्वर आहे आपला. प्रियजनांनो, मी माझ्या भावाला म्हणायचे, भाऊ, माझा भाऊ कुशल आहे, पुन्हा खेड्यापाड्यात जंगलात त्याची सेवा आहे, डोंगरात त्याची सेवा आहे, आणि असा डोंगर आहे प्रियजनांनो, त्याच्यामध्ये आपण नॉर्मल चालू नाही शकत, चढू नाही शकत. ते डोंगर चढायसाठी त्यांना लंबी अशी काठी घ्यायला लागते, जाडी मजबूत अशी काठी टेकून ते डोंगर पार करायला लागते. अशा खेड्यापाड्यात जंगलात माझ्या भावाची सेवा आहे प्रियजनांनो. आणि तो चढतो जातो, चढतो जातो, आणि
परमेश्वराचे महान कृत्य परमेश्वर त्याच्याद्वारे घडून आणतो. प्रियजनांनो, एक असा कुटुंब होता त्या जंगलामध्ये, प्रियजनांनो, त्या डांग जंगलाच्या विभागात, की तिथं त्यांना लेकरू बाळ नव्हतं होत. प्रियजनांनो, 4 पिढ्या लेकरं नव्हते होत. परंतु जेव्हा आमचे अपोस्तल संजय शास्त्री गेले, प्रियजनांनो, जो माझा भाऊ आहे, जो माझा एकुलता एक भाऊ आहे, मोठा भाऊ, तो गेला आणि ते विश्वासू नव्हते. प्रियजनांनो, ते विधर्मी असताना त्या ठिकाणी ऋषी शास्त्रींनी प्रार्थना केली. आणि जेव्हा माझ्या भावाने प्रार्थना केली आणि त्यांनी म्हटलं, तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता, नाही तर फक्त प्रार्थनेत बसा म्हणे. त्यांनी प्रार्थनेत बसले आणि त्यांनी विश्वास ठेवला का नाही माहित नाही प्रियजनांनो, परंतु परमेश्वराने त्याच्या प्रेषिताची प्रार्थना ऐकली आणि त्या कुटुंबामध्ये बाळ जन्मास आला. बघा, 4 पिढी बाळ नाही झाले, 4 मुलांना बाळ नाही झाले, 4 माणसं हट्टेकट्टे म्हातारे व्हायला लागले, त्यांना बाळ नाही झाले. प्रियजनांनो, आणि मग परमेश्वराने त्याचा प्रेषित पाठवला त्या घरात आणि त्यांना बाळ झाला. आणि तिकडची जी शाळा होती आणि शाळेचा जो प्रमुख होता तो देखील घाबरला. अरे, असं कसं हो गं, यांच्या पिढीमध्ये तर कोणी आलंच नाही म्हणजे स्कूलमध्ये, हे कसं काय नाव नोंदणी करायला आता आले. आणि कोण, त्यांनी लिहिलं ख्रिश्चन, त्यांनी बाप्तिस्मा घेतला, त्यांनी विश्वास ठेवला आणि देवाचा आशीर्वाद त्यांना ओतप्रोत भरून मिळाला. प्रियजनांनो, 4 माणसांना देवापाने लेकरं दिले. प्रियजनांनो, कसा परमेश्वर आहे बघा आपला, है ना. अजब परमेश्वर आहे, अद्भुत त्याचे कार्य आहे, अजब त्याचे कार्य, वंडरफुल ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, वंडरफुल, जे काम मनुष्य नाही करू शकत. अब्राहम 100 वर्षाचा आणि 99 वर्षाची साराबाई, ती हसते की देवाप्पा असं कसं होणार, माझं तर सगळं संपलं. परमेश्वर म्हणतो, परमेश्वर त्याच्या दूतांच्या रूपात येऊन त्यांना म्हणतो की तू हसलीस का? काय परमेश्वराला काही अशक्य आहे? परमेश्वराला काही अशक्य आहे का? तू हसली का? साराबाई क्षमा मागते, मी हसले, मी क्षमा मागते करून. प्रियजनांनो, आणि तिला बरोबर देवापा साथ देतो, है ना. किती महान परमेश्वर तो, अनादिकालापासून तो अब्राहमाचा परमेश्वर आहे, जो इसाकाचा परमेश्वर आहे. त्याआधी मी म्हणणार आदामाचा परमेश्वर आहे ना. आदाम जो पहिला मूळ पुरुष, आदामाचा जो परमेश्वर आहे, जेणे आदामाने परमेश्वराला आपल्या डोळ्यांनी पाहिले, है ना. जो त्याच्या सानिध्यात होता, परंतु त्याला ओळखले नाही आणि त्याची आज्ञाभंग केली, म्हणून आज आपण पृथ्वीवर आहोत. प्रियजनांनो, आज आपली परिस्थिती वेगळी असती, परंतु त्याची सारी योजना आहे. जरी मनुष्य दूर पळत होता देवापासून दूर, परंतु परमेश्वर बरोबर कॅच करतो मनुष्याला. मी देखील त्यातलं एक आहे, मी देखील त्यातला एक उधळ पुत्र आहे. प्रियजनांनो, मी देखील परमेश्वरापासून पळत होते लांब, परंतु परमेश्वराने बरोबर मला कॅच केलं. प्रियजनांनो, की ही व्यक्ती पापिष्ट आहे. आणि प्रभू येशू मसीह काय म्हणतात की मी ज्ञानी लोकांसाठी नाही, जे ज्ञानी आहेत, धार्मिक आहेत, जे निरोगी आहेत, त्यांच्यासाठी मी नाही आलोय. तर जे पापी आहेत, जे आजारी आहेत, जे रोगाने भरलेले आहेत, त्यांच्यासाठी मी आलेलो आहे. आणि मी सेवा घ्यायसाठी नाही, तर सेवा करायसाठी आलेलो आहे. प्रेज. असं आज तुम्ही आणि मी म्हणायला पाहिजे, तरच आपण त्याचे लेकरं आहोत. सेवा घ्यायसाठी नाही, तर सेवा करायसाठी आम्ही आलेलो आहोत. प्रियजनांनो, आज प्रियजनांनो इतका आनंद होतो. हा आनंद आपल्याला जगात कुठे नाही मिळणार. प्रियजनांनो, कुठं फिरा, किती तुम्ही हसायचे गोष्टी पहा टीव्ही मध्ये, किती पण पहा, हसायचं, कॉमेडी, जोक्स, काय बघायचं ते बघून घ्या, किती पिक्चर बघा. प्रियजनांनो,
तुम्हाला आनंद मिळेल का? नाही मिळणार प्रियजनांनो. आनंद, शांती, खरा आनंद, खरा आनंद बद्दल बोलते बरं. खरा आनंद, खरी शांती पूर्ण जगात तुम्ही फिरा, नाही मिळणार प्रियजनांनो. केवळ ती शांती, तो आनंद केवळ प्रभू येशूच्या चरणाजवळ आल्यानंतर जो मिळतो, तो मी तुम्हाला सांगू शकत नाही. केवढा तो आनंद आहे, केवढा मोठा तो आनंद आहे, केवढी मोठी ती शांती आहे, केवढी मोठी ती त्याची प्रीती आहे. अशा प्रीती करणाऱ्या परमेश्वरापासून तुम्हाला आणि मला कोण जुदा करणार? कोण विभक्त करू शकते प्रियजनांनो? कोण जुदा करू शकते? त्याची प्रीती जसा फेविकॉल आहे. फेविकॉल पण आता कधी कधी बरोबर नाही मिळत. मी लोह चुंबकन म्हणणार. लोह चुंबक जसं लोहाला असा चिपकून जातो ना, लोह चुंबक चिपकलेला निघतो का? नाही निघत. तसा परमेश्वराची, आपल्या त्रेक एक परमेश्वराची प्रीती अशी लोह आहे, लोह चुंबक आहे आपल्यासाठी. आणि आपण त्याच्या लोहमध्ये चिटकून कधीच विभक्त होणार नाही. जगातला तलवार कापा, गळा कापा. मनुष्याचं आपलं जे शरीर आहे, शरीराचे तुकडे तुकडे जरी केले तरी त्याच्या प्रीतीपासून आपल्याला विभक्त कोणी करू शकत नाही. तलवार, नग्नता, उपासमार, देवदूत, अधिपती, जगाचे अधिपती, देवदूत, तलवार, मरण, नग्नता, उपासमार हे सगळे आपल्यावर येणार आहेत. तर त्यावेळेस काय म्हणसाल प्रियजनांनो? चलो, तुम बोलता सब भगवान एक है, मैं भी बोलती हूँ सब भगवान एक है. नो 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 नो, अगदी नो. मेरा यीशु मसीह, मेरा प्रभु यीशु मसीह ये सच्चा परमेश्वर है. मुझे उसके प्यार से कोई जुदा कर नहीं सकता, कारण त्यांनी माझ्यासाठी पूर्ण प्रीतीचं बलिदान केले. त्याच्या पवित्र पवित्र रक्ताने त्यांनी मला विकत घेतलेला आहे. हम अपने नहीं, यीशु के खून की कीमत से खरीदे गए हैं. हम अपने नहीं. प्रियजनांनो, नहीं हम खुद के न दुनिया के, हम तो है यीशु मसीह के. नहीं हम खुद के न दुनिया के, हम तो है यीशु मसीह के. हम विश्वासी इस जहां में गवाए उसके लहू के. यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. ओ उद्धार देता, शांति देता और जीवन भी देता. यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. उद्धार म्हणजे काय प्रियजनांनो? उद्धार अशी ही चीज आहे, पूर्ण जगात तुम्हाला नाही मिळणार. उद्धार, परमेश्वराने उद्धाराची ही योजना प्रभू येशू मसीहच्या द्वारे त्यांनी उघडली, आपल्यासाठी मार्ग खोलला. तो नसता जर खोलला तर आज आपण कसे असतो माहिती? अच्छा कर्म कर तो तुमको अच्छा मिलेगा, तू स्वर्ग में जाएगा. असं नहीं है. तो अच्छा करेगा तो स्वर्ग में जाएगा. तो उद्धार करते का क्या गरज था फिर, है ना? उद्धार करता का आला? का त्यांनी प्राण दिला तुमच्या माझ्यासाठी तुमच्यासाठी? का त्यांनी प्राण दिला प्रियजनांनो? अरे, माझी आणि तुमची एंट्री त्या स्वर्गात नाही होणार, त्याच्या पवित्र पवित्र बलिदानाच्या द्वारे होऊ शकते. यासाठी एवढं मोठं त्याला बलिदान द्यावं लागलं प्रियजनांनो. आज ट्रू ख्रिश्चन जे आहेत त्यांना खऱ्या रीतीने माहीत आहे की प्रभू येशू मसीह जो आमचा उद्धार करता, जो आमचा तारणारा आहे, त्याच्याद्वारे आज आम्ही स्वर्गात
घेतले जाऊ, नाही तर आम्हाला स्वर्गात नो एंट्री आहे. आणि त्यांनी आम्हाला त्याला अब्बा अप्पा म्हणण्याचा अधिकार दिलेला आहे, त्याचा लेकरं होण्याचा अधिकार त्याने आम्हाला दिलेला आहे. प्रियजनांनो, आम्ही लेकरं, आपण लेकरं आहोत स्वर्गीय पिताचे, तर आपण मेल्यानंतर कुठं जाणार आहे प्रियजनांनो? कोणत्या कोणत्या पुस्तकात लिहिलेलं आहे का? केवळ या पुस्तकात लिहिलेलं आहे, जो की आधी आहे, अंत आहे, अल्फा आहे व ओमेगा आहे. जो अनादी काळापासून जो परमेश्वर आहे, तो अनंत काळापर्यंत तो परमेश्वर आपल्याला कुठे नेणार आहे हे आपल्याला ठाऊक आहे. मेल्यानंतर मी कुठे जाणार आहे मला ठाऊक आहे. अरे बाप है वो हमारा स्वर्गीय पिता परमेश्वर, उसके यहाँ नहीं जाएंगे तो कहाँ जाएंगे प्रियजनांनो? बरोबर, आपण त्याच्या घरचे आहोत. आपल्याला त्यांनी त्याच्या पवित्र रक्ताने विकत घेतलेलं आहे आणि आपल्याला त्याला बाप्पा म्हणण्याचा अधिकार दिला, हे बाप्पा हे पिता म्हणण्याचा अधिकार दिला, त्याचा लेकरं होण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रियजनांनो, तो साधा एका देशाचा प्राईम मिनिस्टर नाहीये, तो 2 देशाचा नाहीये, सर्व जग, सर्व सृष्टी, सर्व सर्व संपूर्ण स्वर्ग, आकाश, पृथ्वी, सर्व जे त्याच्या हातात आहे, तो जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, त्याच्या आम्ही लेकरं आहोत. तर प्रियजनांनो, तुम्हाला स्वर्गात यायचं आहे? हो प्रियजनांनो, आम्हाला सर्वांना प्रभू येशू मसीह नेण्यास येणार आहे. चला आपण आपली तयारी करूया, सर्वांना क्षमा करूया, सर्वांवर दया करूया, सर्वांवर प्रीती करूया, कारण प्रीती सर्वात श्रेष्ठ आहे आणि देव प्रीती आहे. आणि देव प्रीती आहे तर आम्ही त्याचे लेकरं आहोत, तर आपल्याला ही प्रीती करायची. सर्व भावांना, सर्व बहिणींना हृदयांतकरणाच्या खोल गहिराईनं सर्वांना क्षमा करा. 10 वर्षाचं भांडण असेल, आज तुम्हाला समय आहे, क्षमा करा प्रियजनांनो आणि समेट करा. भांडणं समेटमध्ये न्या, कारण समेटाची सेवा प्रभू येशू मसीहने केली. प्रभू येशू मसीहनं त्याच्या स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाचं आणि आपला समेट करण्यासाठी त्याला प्राण द्यावा लागला. प्रियजनांनो, केवढी मोठा हा बलिदान आहे, कधी कधी विसरू नका. त्याच्या पवित्र पवित्र बलिदानाला समोर ठेवून जीवन जगा आणि प्रीती करा. परमेश्वर तुम्हाला मला आशीर्वादाने ओतप्रोत भरभरून काढो. आमेन.